मित्रांनो नमस्कार. आपण आपल्या या चॅनलवरती चालू घडामोडी संदर्भात विस्तृत पद्धतीने अभ्यास करत असतो किंवा चालू घडामोडींचा परामर्श आपण विश्लेषणात्मक पद्धतीने घेतो. कारण पुढच्या वर्षीपासून लोकसेवा आयोगाची म्हणजेच आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी परीक्षा आहे, मुख्य परीक्षा, ती दीर्घोत्तरी स्वरूपाची किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची होणार आहे. त्यामुळे आपल्याला अभ्यास जो चालू घडामोडीचा आहे तो त्या अनुषंगाने करणं गरजेचं आहे. आणि यावर्षी जी पूर्व परीक्षा आता होणार आहे त्यासाठी आपल्याला फक्त वन लाईनर चालू घडामोडी करून उपयोग नाही, तर नव्या धर्तीचे जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत त्या पद्धतीने आता आपण त्याचा अभ्यास करणं देखील गरजेचं आहे. आगामी पोलीस भरतीसाठी देखील हे व्हिडिओ उपयुक्त आहेत. आणि आपण कमी वेळामध्ये कुठलाही फापट पसारा न मांडता मुद्देसूद पद्धतीने चालू घडामोडी पाहणार आहोत. आणि ज्यावेळेस आपण त्या चालू घडामोडी मागच्या गोष्टी लक्षात घेऊ त्यावेळेस आपण सहसा माइंड मॅपचा वापर करू, ज्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवणं सोपं जाईल. आणि ही जी काही या ठिकाणी मी PDF वापरलेली आहे किंवा PPT वापरलेली आहे त्याची PDF तुम्हाला आपल्या विनायका स्टडी ॲपवरती उपलब्ध असणार आहे नेहमीप्रमाणेच. तर आता आपण आजचा पहिला प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या देशाने 1 जानेवारी 2024 पासून पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेतून म्हणजेच ओपेक या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय डिसेंबर 2023 मध्ये घेतला? म्हणजे प्रश्नात असं विचारलं की डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या देशांनी 1 जानेवारी 2024 पासून ही जी ओपेक संघटना आहे त्यामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला किंवा सदस्यत्वाचा त्याग केला? तर या प्रश्नामध्ये हे पर्याय दिलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अंगोला. तर आपण आता थोडीशी अधिक माहिती घेऊया. हा ओपेक संघटनेच्या सदस्य देशांचा हा मॅप आहे. या ठिकाणी हा जो अंगोला देश आहे नैऋत्येचा, याने 1 जानेवारी 2024 पासून सदस्यत्व सोडलेलं आहे या संघटनेचं. आणि हे बाकीचे जे आहेत ती सदस्य राष्ट्र आहेत, तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाहू शकता. तर मग आता आपण या घडामोडी मागची अधिकची माहिती घेऊया. 2 प्रकारे आपण माहिती घेणार आहोत. अंगोला ओपेक मधून बाहेर पडला तर अंगोला या देशासंबंधीची आणि ओपेकशी त्याचे जे रिलेशन होते त्याची माहिती घेऊ. आणि ओपेक म्हणजे काय याची देखील आपण या ठिकाणी माहिती घेऊयात. तर सर्वप्रथम आपण अंगोला ओपेक मधून बाहेर पडलेला आहे. बाहेर पडणारा देश कोणता आहे मग नुकताच आत्ताचा? तर अंगोला हा देश आहे. 1 जानेवारी 2024 पासून केव्हा बाहेर पडला तो? तर 1 जानेवारी 2024 पासून त्यांनी आपलं सदस्यत्व सोडलं किंवा त्या सदस्यत्वाचा त्यांनी त्याग केलेला आहे. अंगोला हा दक्षिण पश्चिम आफ्रिकन देश आहे, म्हणजेच नैऋत्य आफ्रिकन देश आहे, म्हणजे आफ्रिकेच्या नैऋत्याला असणारा देश आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो आहे तो आफ्रिका खंड आहे आणि हा नैऋत्यला अंगोला हा देश आहे या ठिकाणी. तर अंगोला हा देश सन 2007 मध्ये या ओपेक संघटनेचा सदस्य बनला होता आणि त्यांनी नुकताच म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून या संघटनेचा त्याग केलेला आहे, सदस्यत्वाचा त्याग केलेला आहे. जस्ट यापूर्वी कोणते देश ओपेक मधून बाहेर पडलेले आहेत? राज्यसेवेमध्ये हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की ओपेक मधून बाहेर पडणाऱ्या देश आणि त्यांच्या जोड्या लावा. तर मग 2020 मध्ये म्हणजे अलीकडे इक्वेडोर हा देश बाहेर पडला. त्यानंतर 2019 मध्ये कतार या देशांनी सदस्यत्व सोडलं आणि 2016 मध्ये इंडोनेशिया या देशाने सदस्यत्व जे होतं ते स्थगित केलं. म्हणजे 2024 मध्ये जेव्हा अंगोला या देशांनी त्याग केलेला आहे आपल्या ओपेक संघटनेच्या सदस्यत्वाचा, तर आता ओपेक संघटनेचे एकूण 12 सदस्य देश राहिलेले आहेत. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण पाहूया ओपेक म्हणजे काय. तर पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची ही संघटना आहे. इंग्रजीमध्ये त्याचा लॉंग फॉर्म होतो ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, म्हणजेच ओपेक. ओपेकची स्थापना 1960 मध्ये बगदाद इराक येथे झाली. ओपेकचे मुख्यालय व्हिएन्ना ऑस्ट्रिया या ठिकाणी आहे. इराण, इराक, कुवैत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या 5 देशांनी सप्टेंबर 1960 मध्ये, हेही महत्वाचं आहे, एका करारावर स्वाक्षरी करून पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना, जिला आपण ओपेक म्हणतो, ती स्थापन केली बगदाद इराक येथे. या संघटनेची स्थापना बगदाद इराक येथे झाली आणि तिचं मुख्यालय जे आहे ते व्हिएन्ना ऑस्ट्रिया येथे आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर या संघटनेची ज्यावेळेस स्थापना झाली त्यानंतर मग कतार 1961, इंडोनेशिया 1962, लिबिया 1962, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE, त्यानंतर अल्जेरिया 69, नायजेरिया 71, इक्वेडोर 1973, गॅबॉन 1975, अंगोला जो देश आहे ज्याने आता सोडले तो 2007 मध्ये, इक्वेटोरियल गिनी 2017 मध्ये आणि काँगो 2018 मध्ये हे देश नंतर त्यामध्ये मग सामील झाले. पुढे मग यातील काहींनी सदस्यत्व स्थगित केलं, काहींनी सोडलं, ते आपण आता या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता ज्यावेळेस अंगोलानी सदस्यत्वाचा त्याग केला त्यावेळेस या संघटनेचे एकूण 12 सदस्य देश आता
राहिलेले आहेत. तर ओपेकच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा, अगदी पोलीस भरतीसाठी देखील महत्वाचा प्रश्न म्हणजे ओपेकचे सदस्य राष्ट्र किती आहेत, तर ते आहेत 12. त्यानंतर ओपेकचा फुल फॉर्म विचारला जातो, तो आहे ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. त्याची स्थापना जर विचारली गेली MPSC प्रीला तर 1960 मध्ये. त्याचं मुख्यालय विचारलं जाऊ शकतं आणि मुख्यालयांच्या जोड्या विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे ओपेक संघटना, त्याचप्रमाणे मग इतर नाटो असतील मग किंवा इतर कोणत्या ज्या संघटना असतील मग त्यांचे मुख्यालय अशा जोड्या देखील विचारल्या जाऊ शकतात. युनो असेल, IMF असेल किंवा जागतिक बँक असेल तर त्यांच्या जोड्या आपल्याला लावायचं विचारलं जाऊ शकतं किंवा चुकीची जोडी कोणती विचारलं जाऊ शकतं. तर त्या ठिकाणी तुम्ही पहा या मॅपमध्ये या ठिकाणी अंगोला या देशांनी सदस्यत्व सोडलेलं आहे, या ठिकाणी इक्वेटर होता त्यांनी सोडलेलं आहे, या ठिकाणी कतार होता त्यांनी देखील सदस्यत्व सोडलेलं आहे. कधी सोडलेलं आहे ते देखील लक्षात असू द्या. आणि या PPTची जी आपण PDF तयार केलेली आहे ती तुम्हाला आपल्या ॲपवरती भेटून जाईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांना तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.